त्रिशाज क्रिएशन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आहे 15 ऑगस्ट। मी स्कूल मध्ये गेली होती। आता म्हटलं तुम्हाला पण शुभेच्छा देऊया। आपला भारत देश स्वतंत्र झाला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मनापासून आणि मंगलमय अशा शुभेच्छा। तर आजचा व्हिडिओ आपण सुरुवात करूया। आज आपण व्हिडिओ जो बनवणार आहे तो आहे ताटाभोवती जे कव्हर असतं ना, जे की म्हणजे डेकोरेशनला खूप छान असं वाटतं। पूजेचं ताट ठेवलं, आता अगोदर आपण पूजेच्या ताटावरचं आपण कव्हर बघितलेलं। आता जे त्याची बॉर्डर असते ते बॉर्डरचा आपण कशी डिझाइन क्रिएट करणार आहोत ते बघूया। ते पण एक कट आउट काढूनच करणार आहे। एका कट आउट आपण कसं काढू शकतो डिझाइन ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि कट आउट अगोदर पण मी व्हिडिओ काढलेला आहे। तुमच्या म्हणजे जे सबस्क्रायबर आहे त्यांनीच सांगितलंय की आपल्याला कट आउट काढून तुम्ही बनवून दाखवा म्हणून। एक थालीचं जे पुढचं कव्हर डेकोरेशन बॉर्डर असते ती, तर तुमच्या आग्रहास्तवर मी ते दाखवत आहे। तर ते तुम्ही बघा, हे बघा अशा पद्धतीचा कट आउट आहे। आणि ह्या पद्धतीने आपण थाली भाऊचं कव्हर सिंपल असं केलेलं आहे। छान पैकी असं कट आउट कोणीही घर बसल्या करू शकतं। आणि तुम्हाला ह्याच्यात अजूनही मी डिझाइन बनवली आहे, ती पण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी नक्की दाखवेन। अजून तुम्हाला ह्याच्यात डिझाइन पाहिजे असेल तर पहिली आपण जी स्टेप करतो ती एकदम सिंपल, कारण डायरेक्ट आपण जड करत गेलो तर ते आपल्याला पटकन पॉसिबल होत नाही। मी करून दाखवू शकते पण समोरच्याला पण तसं जमलं पाहिजे ना, त्यासाठी आपण स्टेप बाय स्टेप जायचं आहे। ही सिंपल पद्धत आहे। आणि कट आउट काढून जे की तुम्ही कोणी आरामात करू शकता। आणि ती कशी करायचं, ताटाची साईज कशी घ्यायची ती मी पूर्ण व्हिडिओ दाखवलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पहिला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्याने काय होतं, जे माझे पुढचे व्हिडिओ येणारे आहेत ते तुम्हाला दिसत जातील। आणि जे अगोदर मी अपलोड केलेले आहेत ते पण तुम्हाला दिसत जातील। त्यामुळे प्लीज सबस्क्राइब करा। आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर एक तुमचं लाईक नक्की द्या। आणि त्याशिवाय तुम्हाला जर अजून कोणते व्हिडिओ बघायचे असतील किंवा तुमचे काही डाऊट असतील तर ते कमेंट बॉक्स मध्ये सोडा, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेन यासाठी। चला तर वेळ न करता आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। हे मी जे खाली घेतलंय ते नॉन ओव्हन फॅब्रिक घेतलेला आहे, हे बघा। आणि त्याच्यानंतर एक ताट ठेवलं आणि ताटाची जी बॉर्डर आहे ती काढून घेतली। पूर्ण वर्तुळ केलं नाही, थोडंसं अंतर सोडलं मी, अर्ध्यापेक्षा जरा जास्त घेतलं आणि सोडलं। त्याच्यानंतर बरोबर 1 इंच एवढं हे बघा मेजरमेंट ठेवून पूर्ण जे अर्ध सर्कल काढलं आहे त्याला पूर्ण साईडनं मी मार्क करून असं घेतलं आहे, हे बघा। तर फॅन चालू आहे, तो जरा फॅन बंद करायला सांगते, कारण तर ते हलत राहतं हवेमुळे। तर हे बघा असं प्रॉपर आपण मार्क करून घेतलेलं आहे। आणि त्याच्यानंतर हाताने आपण जिथं जिथं आपल्याला ते डॉट मारलेले आहे तिथं आपल्याला असा कर्व करून घ्यायचा आहे। त्याने आपला हे बघा अर्धवर्तुळ जराशी आपल्याला बॉर्डर दिसते आहे, म्हणजे एक छोटं वर्तुळ आहे त्याच्यात एक मोठं वर्तुळ कसं दिसत असेल तुम्हाला। त्याच्यानंतर हा बघा हे जे कट आउट आहे ते मी लास्ट टाइम काढलं होतं, तुम्हाला त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे की कट आउट सिंपल पद्धतीने कसं काढायचं। तर याचा व्हिडिओ या कट आउटचा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही तो जाऊन चेक करा। कारण परत मी व्हिडिओ टाकला तर काय होणार आहे, व्हिडिओ मोठा होणार आहे। कारण ऑलरेडी तुम्ही बघितलं असणार की मी म्हणजे कट आउट कसं काढलं ते। जर तुम्ही कोणी चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही काय करा की मी डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओ टाकते, हे जे कट आउट आहे त्याचा, की तुम्ही बघा जाऊन की मी कट आउट कशा पद्धतीने काढलेला आहे। सिंपल पद्धत आहे तीच तुम्हाला दाखवत आहे। आणि ही बघा अशा पद्धतीने तो जो कट आउट आहे ते 2 कट आउट होते, एकची साईज होती ती मोठी होती आणि दुसऱ्याची साईज मोठी होती। तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलवरचे जे कट आउटचे व्हिडिओ आहेत ते बघा, त्याच्यानुसार तुम्हाला लगेच लक्षात येईल की ह्या सोप्या पद्धतीमध्ये आपण हे कट आउट कसे काढायचे आहे। कारण रोज मी जर कट आउट काढून दाखवले तर व्हिडिओ खूप लॉंग होणार आहे आणि कसे तुम्ही ऑलरेडी बघितलेलं असणार ना, तुम्ही बोर होणार। म्हणून तुम्हाला मी जे नाही माहिती आहे ती गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करते। तर हे बघा हे अशा प्रकारे आपण जरा साईजने ठेवून ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, हे बघा। अशा पद्धतीने आपला जो पहिला जो आपण काढतो ना मधचा, सगळ्यात आधी आपण सेंटर घेऊन मध्ये जो आहे तो पहिला काढून घ्यायचा, नंतर त्याच्या साईडच्या काढायच्या। लास्ट पासून सुरुवात कधीही करू नका, मग ते कॅल्क्युलेशन चुकतं। मध्ये आहे तो पहिला मधचा तुम्ही काढून घ्या
आणि त्याच्यानंतर हे बघा छानपैकी अशी आपली ही ड्रॉइंग झालेली आहे। मी तुम्हाला दिसण्यासाठी चॉकचा वापर केला आहे। मोस्टली मी पेन्सिल किंवा वापरते, पण ते कसं दिसत नाही ना, त्याच्यासाठी मी इथे चॉकचा वापर केला, जेणेकरून तुम्हाला इझीमध्ये म्हणजे ती जो डायग्राम मी काही काढला आहे तो दिसेल। आणि बरोबर जरासं अंतर सोडून तुम्ही हे आहे ते कट करून घ्या। त्याने काय होणार आहे, कट केल्याने तुम्हाला नंतर म्हणजे डायग्राम काढा म्हणजे जे आपण जे फील करतो रांगोळी उलन त्याच्यात, तेव्हा तुम्हाला इझी होणार। कारण एवढा मोठा सगळा आपण तो नॉन वन बेस घेऊन बसू शकत नाही ना, म्हणून काय होतं इझी करण्यासाठी आपण तो थोडा मार्जिन सोडून कट करू नका, कारण उलन थोडीशी जराशी ती जाडी असते ना, त्यामुळे ती बाहेर जाते। त्यामुळे पाहिजे तर नंतर आपण कैचीच्या सहाय्याने कट करू तो। तर अशा पद्धतीने हा बघा हा बेस मी जो होता तो काढून घेतलेला, जो आपण शेप काढला होता ताटाभोवच्या बॉर्डरचा। आणि ह्याच्यात अजून म्हणजे वेगवेगळे आपल्याला डिझाईन ॲड करू शकता। जर तुम्हाला कोणाला ह्याच्यात वेगळ्या डिझाईन पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंट करू शकता की ताई आम्हाला ही डिझाईन ह्याच्यात बघायची आहे। कारण पहिलीच वेळ आहे त्याच्यामुळे मी एकदम सिंपल पद्धतीत दाखवत आहे, कारण एकदम मी मोठी डिझाईन घेतली तर तुम्हाला पटकन कळणार नाही, पण जर आपण सोप्यातून जडकडे गेलो तर लगेच इझी असं होईल। तर तुम्हाला कोणाला म्हणजे ह्याच्यातही मोठी म्हणजे कुठची दुसरी डिझाईन पाहिजे असेल किंवा आणि काय पाहिजे असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता। नक्कीच मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे जो हे आहे की तुम्ही जी डिझाईन सांगाल ते काढण्याचा प्रयत्न करणार। आणि तुमचे मी मेसेज वाचते, तुमच्या मेसेजमध्ये मला थ्रू कळतंय की तुम्हाला कोणते, पण काय होतं मी पण तो जे आहे एखादी आता टीचर असल्यावर काय करते ती बुकचं पूर्ण अभ्यास करते, स्वतः जो लेसन आहे त्याचा म्हणजे स्वतः ती घरी असते तेव्हा त्याचा रिव्हिजन करते आणि मग मुलांना सांगते। तसंच मलाही तुम्ही जो मेसेज करता त्या गोष्टीचं म्हणजे तुमच्यापर्यंत इझीमध्ये कशा पद्धतीने मला दाखवता येईल याचा विचार करते, त्यामुळे थोडासा व्हिडिओ यायला लेट होतो। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, मी प्रत्येकाने जे जे सांगितलेले आहे व्हिडिओ मी दाखवणार आहे। आणि हे बघा आता त्याच्यानंतर मी पहिली ही जी बॉर्डर आहे ना ती काढून घेते, पण जरा लक्ष द्या की ग्लू गन आहे ती व्यवस्थित गरम झाली की नाही, कारण स्टार्टिंगची जास्त करून पटकन गरम होत नाही ही बघा, म्हणून मी काढून टाकली ती, कारण बघितल्यानंतर कळतं ती। आणि त्याच्यानंतर ही बघा त्यानंतर व्यवस्थित आपली ही ग्लू गन चिकटते, म्हणजे जो ग्लू निघतो ना त्याला ही बघा। आणि ह्या जो पहिली मी घेतलेली आहे ना ही जी बॉर्डर कशी लावायला तो डार्क एकदम ग्रीन आहे, हा बघा डार्क ग्रीन घेतलेला आहे, सिंपल आहे, कोणीही तुम्ही घर बसल्या करू शकता, ह्याच्यात मोठंसं काही नाही। आपण ज्या गृहिणी आहेत जो आपल्याला थोडासा काही वेळ मिळतो ती दिवसाला तुम्ही एक डिझाईन जरी बनवली ना तरी तुम्ही विचार करा 15 दिवसाला तुमच्या 15 डिझाईन बनवून होतात। सेल कशा व्हॉट्सअपला ठेवा, स्टेटसला ठेवा, तुम्ही इन्स्टावर फेसबुकवर असं कुठे ना कुठे घालत बसा। म्हणजे थोडं काही लोकांना माहीत नाही आहे अजूनही की उलन रांगोळी मॅट म्हणजे काय। आणि आता तर सध्या तर सीझन आहे गणेश चतुर्थी, त्यामुळे सहज डेकोरेशनसाठी ही लोक एवढ्या घेतील ना, कारण रांगोळी काढायला कोणाचकडे खरंच वेळ नसतो। त्यामुळे तुम्ही नक्की हा जर कोणाला म्हणजे प्रयत्न करू इच्छिता तर हे हाच चांगला असं मला वाटतं की हीच वेळ चांगली आहे जी की तुम्ही काही केला तर अजून गणपतीला महिना आहे, त्यामुळे तुम्ही महिन्यात तुमच्या जरी 20-30 रांगोळ्या झाल्या तरी ते सहज जातील, तुम्हाला थोडेसे का पैसे हेल्प अशी होईल असं वाटतं। त्याच्यानंतर हा बघा ही आउटलाईन आपली काढून झालेली आहे ग्रीन कलरची। त्याच्यानंतर ह्या जो कमळ कसा शेप दिसतो त्याला मी ही रेड आबोली कलर कसा आहे त्याने सगळी ही आउटलाईन काढून घेते, कारण ही आउटलाईन जरा आतमधचा कलर काढतो त्याच्यापेक्षा जरासा डार्क पाहिजे। नेहमी लक्षात ठेवा आउटलाईन ही जरा जो कलर आतमध्ये जर तुम्ही डार्क भरलं तर बाहेर लाईट कलर द्या बॉर्डरला, जर आतमध्ये तुम्हाला जर फील करायचा कलर जर तुमचा म्हणजे डार्क असेल तर लाईट द्या, लाईट असेल तर डार्क द्या, समजलं। आता मी आतमध्ये पिंक कलर देणार आहे, सो मी इथं रेड आबोली कलर कसा आहे तो कलर मी इथं ह्याच्यामध्ये घातलेला आहे। आणि हे बघा असं ग्लू गन लावल्यावर सोडू नका, तुम्ही जरा बोटाने प्रेस करा जेणेकरून ते एकदम उठावदार आणि छान असं दिसतं। आणि एक सांगायचं म्हणजे की काल एक मी व्हिडिओ अपलोड केला होता की त्याच्यात मी असं दाखवलं होतं म्हणजे प्रत्येक डिझाईनची किंमत, पण मी पहिलेच सांगितली होती की मी माझ्या कॉस्टनुसार जे मला रॉ मटेरियल मिळालं आहे
त्याच्यानुसार तुम्हाला सांगते, कारण माझी प्राईस दुसऱ्यांबरोबर मी कंपॅरिझन करू शकत नाही. कारण मी जे विकत घेतलेलं आहे, प्रत्येक उलन म्हणा किंवा ग्लूगन म्हणा किंवा स्टिक म्हणा, कधी कधी काय होते ऑनलाईन घ्यायची विसरायला होतं, कधी संपते ही कळत नाही. मग मला लोकल मार्केट मग ती मला 10 रुपयाला पडते. असं प्रत्येकाचा म्हणजे रॉ मटेरियलचा खर्च वेगळा असतो, त्याशिवाय जी आपली मेहनत असते. कारण हे जरी आता तुम्हाला ह्या व्हिडिओत दिसतं, पण एवढी ही फास्ट आपण लावू शकत नाही. तुम्हाला माहीत असेल, तुम्ही करत असाल तर एका जागेवर किती वेळा बसावं लागतं, कंबर पण माणसाची दुखते. त्यामुळे प्रत्येक माणसाची ही मेहनत ही त्याच्या पाठी असतेच. तुम्ही करत असाल तर नक्कीच तुम्हाला माहीत असेल. तर मी त्याप्रमाणे सांगते की रॉ मटेरियल प्लस आपली जी मेहनत आहे त्याचं पण तुम्ही इन्क्लुडिंग करा, की किती त्रास होतो, तेवढा वेळ आपण त्या गोष्टीसाठी देतो. कुठची गोष्ट सहज सिंपल होत नाही. ही तुम्हाला दिसायला जरी कोणाला स्वतः बघणाऱ्याला वाटते की बाबा ही सिंपल आहे, तशी सिंपल नाही, तिला मेहनत आहे. तुम्ही एका जागेवर बसून बघा, किती म्हणजे पाय म्हणा किंवा कंबर म्हणा किती भरून येते ती. त्या व्यक्तीचा विचार करून त्याची मेहनत हे सगळं बघून ती प्राईस मला म्हणजे योग्य वाटते. जर कोणाला कमी वाटत असेल किंवा जास्त वाटत असेल तर ते प्रत्येकाचा विचार करण्याची सरणी तशी आहे. आता मी तर त्याला काही करू शकत नाही. मला जो रेट वाटते योग्य तोच मी रेट ठेवते. आणि हे बघा, अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवतो. हा पिंक कलर आहे, तो आतमध्ये सहज सिंपल असा मी भरून घेतलेला आहे. 2 दाखवले तुम्हाला. आता मी तुम्हाला तिसराही भरून दाखवते. आणि त्याच्यानंतर सेम बाकीचेही आपल्याला तसेच भरून घ्यायचे आहेत. पण जी आता ग्रीन तुम्हाला पाठीमागे बॉर्डर दिसते ती तशी नाही आहे. तिच्यात थोडं आपल्याला डिफरंट करायला पाहिजे. काय डिफरंट हो, हे जे आहे ते फील करते आणि पाकळ्या सगळ्या, आणि मग तुम्हाला सांगते. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि आतापर्यंत मी जे काही बोलले ते जर तुम्हाला खरंच मनापासून वाटत असेल की हां बाबा हे बरोबर आहे, तर प्लीज तुम्ही तुमचं लाईक किंवा कमेंट म्हणजे मेसेज करा, हो ताई बरोबर आहे. किंवा माझं काही चुकलं असेल तरी मेसेज करू शकता. किंवा तुम्हाला कुठची डिझाईन पाहिजे असेल तेही तुम्ही तोपर्यंत मेसेज करा. अदरवाईज जर चॅनलवर तुम्ही कोणी नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि जर सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर पुढचे जे माझे व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला असे दिसणार नाहीत का. जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला तुमच्या जे स्क्रीनवरती येतील, त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. आणि हे बघा, अशा पद्धतीने आपण पूर्ण हे आहे आपलं जे म्हणजे ते बॉर्डर आहे ताटाच्या भोवतारची, ती आपण फिल केलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं, तर ह्या 2 ग्रीनमध्ये हायलाईट करण्यासाठी आपल्याला जो मेहंदी कलर ग्रीन येतो, वेगळाच एक ग्रीन आहे कलर, तो ग्रीन कलर ह्या 2 बॉर्डरच्या मध्ये आपल्याला भरायचं आहे. तेच मगाशी सांगत होते, मेन म्हणजे कलर कॉम्बिनेशन होतं. आता रांगोळी बघायला पूर्णच जर मी हिरवा कलर भरला असता ते तेवढा हायलाईट झालं नसतं. त्याच्यात आता डार्क ग्रीनमध्ये पोपटी कलर किंवा शेवाळी कलर असा जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा ते लुक खूप असं छान होतं. जशी की आता हे जे पाकळ्या आहेत त्याच्यात बघा मी पिंक कलर भरला, पण जी बॉर्डर आहे त्याच्यात आबोली कलर असा भरला, रेडिश. ते कलर कसे सिमिलर होतात, एकमेकांना ते मॅच होतात, त्यामुळे ते बघणाऱ्याला खूप छान असे दिसतात. त्यामुळे आपली रांगोळी कशी असायला पाहिजे ही आपण म्हणजे स्वतः जर असा विचार केला की स्वतःत आयडिया भरपूर असतात. आणि मी खरं सांगते, प्रत्येक स्त्रीकडे स्वतःच्या एवढ्या आयडिया असतात ना, थोडा विचार केला ना तर ती आजपर्यंत तुम्ही बघा जास्त करून स्त्रियाच पुढे गेलेल्या आहेत. त्यामुळे थोडा तुम्ही तुमच्या डोक्याला विचार करा की काय केल्याने बरं दिसेल आपले जे आपण करतो. कारण दुसऱ्याचं तुम्ही कॉपी करण्यापेक्षा ना तुम्ही स्वतःच्या आयडिया जर क्रिएट कराल ना ते युनिक असतात. कारण ती आयडिया कोणी कॉपी केलेली नसते, दिसताना पण युनिक छान वाटते. आता तुम्ही बाजारातच बघा किती म्हणजे पॅटर्न सगळ्यांकडे सेमच असतात, सेम रांगोळी डिझाईन सेम. तर स्वतःत आपण जर बदल केला की काही ज्या डिझाईन आहेत त्या ज्या तुम्हाला म्हणजे तुम्ही स्वतः क्रिएट करू शकता तुमच्या डोक्याने, त्या जर तुम्ही मार्केटमध्ये आणल्या तर त्या दुसऱ्या तुमच्या आता बाजूला कोण असेल त्याच्याकडे त्या डिझाईन नसणार. मग कस्टमर आपोआप त्यांना जे बरं वाटतं तिकडेच येतं, युनिक काहीतरी दिसतं तिकडे कस्टमर खेचलं जातं. ते आपण डोक्यात घेऊन आता बघा, तुम्ही आता प्रिंट आउट काढू शकता. काय कुठे कुठे शीट्स पण भेटतात, तुम्ही फक्त ते हे केलं की झालं, कार्बन पेपर ठेवून म्हणजे ट्रेस केलं की झालं. त्यापेक्षा तुम्ही असा विचार केला की आपण काहीतरी युनिक करूया.
हे तुमचं जे युनिक करणार ना ते तुमचं मार्केटमध्ये चालणार. कारण जेव्हा कस्टमर घेताना विचार करणार ही डिझाईन आणि कोणाकडे नाही आहे, त्यामुळे कस्टमर तुम्ही जी प्राईस सांगणार त्या प्राईजला त्या कस्टमरला ती घ्यावी लागणार. त्यामुळे स्वतः विचार करा जरासा आणि तुम्ही म्हणजे तुमच्या डिझाईन क्रिएट करा. आणि मला असे म्हणजे जास्त असे कमेंट्स आहेत की ग्लूगनविषयी कोणाला म्हणजे कोणाचं एकतर जे स्टिक होतं ते राहत नाही उलन बरोबर प्रॉपर अशी, म्हणजे जे तुम्ही ह्याला म्हणजे जो बेस वापरता त्याला म्हणजे तुमचे उलन काय काय जणांचे निघते, तर काय कायांचा जो ग्लूगन आहे त्याच्यातून ग्लू जास्तच बाहेर येतो, ओतत राहतो. तर त्याच्यासाठी मी नेक्स्ट व्हिडिओ आहे तो ग्लूगनबद्दल सांगणार आहे, डिटेल माहिती काय आहे काय नाही. त्यामुळे प्लीज तुम्ही जो नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे तो बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.